हाय हॅलो, मी ऋषाली तुमचं स्वागत करते ऋषाली एक्सप्लेनमध्ये. टुडे आपण माहिती घेणार आहे नाचणी. नाचणी म्हणजे फिंगर मिलेट, रेड मिलेट किंवा रागी, हे सर्वांना आपल्याला माहीत आहे. आता आपण नाचणीचं सायंटिफिकली नाव काय हे आपण बघणार आहे. इलिसिन प्युरिकन हे त्याचं सायंटिफिकली नाव आहे आणि हा एक ग्लुटेन फ्री सिरियल आहे आणि तो वाईडली कल्टिवेट होतो. खूप जास्त प्रमाणात त्याची लागवड केली जाते कुठे आशिया आणि आफ्रिका कंट्रीमध्ये. अँड याचं It has been a staple food for over 4,000 years, particularly in India and Eastern Africa, prized for its drought tolerance and adaptability to high altitude. त्याची उंच सखल भागामध्ये किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या पिकाची लवचिकता आहे की जे आपलं तग धरू शकतं, त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न कुठेही होऊ शकतं. त्याच्यामध्ये हे ॲडॅप्टेबिलिटी आलेली आहे, त्याच्यामध्ये हे गुण डेव्हलप झालेले आहेत. अँड प्रोफाईल फॉर नाचणी. तर नाचणीमध्ये कोणते न्यूट्रिशन व्हॅल्यू असतात ते आता बघणार आहे. मिनरल पॉवर हाऊस. नाचणीला मिनरलचं पॉवर हाऊस म्हणतात. रिच इन कॅल्शियम 364 मिलीग्रॅम पर 100 ग्रॅम, इतक्या मोठ्या प्रमाणात कॅल्शियमचा सोर्स आहे नाचणी. त्याच्यानंतर आयर्न, फॉस्फरस अँड मॅग्नेशियम हे सगळे इसेन्शियल, बोनसाठी इसेन्शियल असलेले जे काही मिनरल्स आहेत ते नाचणीमध्ये अवेलेबल आहे आणि याने आपला मेटाबॉलिक फंक्शन रेट पण वाढतो. Then protein and fiber rich, contains high dietary fiber and plant-based protein include the rare essential amino acid methionine. त्याच्यामध्ये मिथेनाइन हे जे आपल्याला रेअर असलेलं अॅमिनो ॲसिड हे पण नाचणीमध्ये चांगल्या प्रकारे मिळतं. त्याच्यानंतर ग्लुटेन फ्री अँड लो GI व्हॅल्यू. नाचणी ही ग्लुटेन फ्री आहे, त्याच्यामुळे त्याचा उपयोग बघा. नॅचरली ग्लुटेन फ्री विथ अ लो ग्लायसेमिक इंडेक्स मेकिंग इट बेनिफिट फॉर डायबिटीज अँड डोज विथ सेरेलिक डिसीज. जे लोकांना डायबिटीस आहे किंवा ज्यांना ग्लुटेनची ॲलर्जी आहे, अशा डिसीजमध्ये अशा लोकांना ही नाचणे हे छान आहारात घेण्यासाठी पदार्थ होऊ शकतो. देन अँटीऑक्सिडंट बूस्ट. जे काही आपली इम्युनिटी सिस्टीम असते तिला बूस्ट करण्याचंही काम नाचणी करते. पॅक विथ अँटीऑक्सिडंट अँड B विटॅमिन्स सपोर्टिंग ओव्हरऑल हेल्थ अँड इम्युनिटी. हेल्थ बेनिफिट्स ऑफ नाचणी. आता नाचणी आपल्या आरोग्यासाठी कशी उपयोगी आहेत. बोन अँड डेंटल हेल्थ. नाचणीमुळे आपली बोन आणि डेंटल हेल्थ, दातांची हेल्थ खूप छान प्रकारे राखली जाते. हाय कॅल्शियम कंटेंट स्ट्रेंथनेन बोन्स अँड टीथ. हाय कॅल्शियम असल्यामुळे आपल्या दातांचं आणि हाडांचं आरोग्य जपलं जातं. हेल्प्स प्रिव्हेंट ऑस्टिओपोरोसिस एक्स्पेशली इन एजिंग पॉप्युलेशन. ज्यांना हाडाचा ठिसूळपणा किंवा हाडांच्या ज्या समस्या येतात अशा वयोवृद्ध लोकांसाठी नाचणी हा छान प्रकारचा आहार होऊ शकतो. देन डायबेटिक मॅनेजमेंट. लो ग्लायसेमिक इंडेक्स हेल्प रेग्युलेट ब्लड शुगर लेवल. देन सपोर्ट इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ डायबिटीज. डायबिटीज कंट्रोलचं कामही नाचणीद्वारे छान प्रकारे केलं जातं. वेट मॅनेजमेंट. आता खूप सगळ्यांचा आवडतीचा विषय म्हणजे वेट मॅनेजमेंट. हाय फायबर प्रमोट्स स्टॅटिस अँड एड्स इन वेट लॉस. ह्याच्यामध्ये याचा उपयोग होतो नाचणीचा. सपोर्ट हेल्थली डायजेशन अँड गट फंक्शन. हेल्दी डायजेशन आणि गट फंक्शनिंगसाठी पण नाचणी खूप उपयोगीची आहे. देन ॲनिमिया अँड इम्युनिटी. रिच इन आयर्न, इट हेल्प्स फाईट एनेमिया, बूट्स ओव्हरऑल इम्युनिटी अँड डिसीज रेजिस्टन्स. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यामध्ये आणि ॲनिमियाच्या डिफिशियन्सीमध्ये नाचणीचा छान उपयोग होतो. कार्डिओव्हास्क्युलर हेल्थ. सपोर्ट हार्ट हेल्थ विथ इट्स बेनिफिशियल न्यूट्रिशन. हेल्प मेंटेन हेल्दी कोलेस्ट्रॉल लेवल. हेल्दी कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन करण्यासाठी किंवा हार्टच्या हेल्थमध्येही नाचणी खूप छान प्रकारे वर्क करते. देन अँटी एजिंग अँड स्किन हेल्थ. अँटीऑक्सिडंट प्रोव्हाइड अँटी एजिंग बेनिफिट्स, कन्स्ट्रिब्यूट टू हेल्दियर स्किन अँड हेअर. अँटीऑक्सिडंट म्हणून, अँटी एजिंग म्हणून त्याचा उपयोग केला जातो किंवा त्याचा आपल्या हेल्दियर स्किनसाठी, हेल्दियर हेअरसाठी पण नाचणीचा उपयोग केला जातो. आता नाचणीचे युजेस आपल्या किचन्समध्ये. ट्रॅडिशनल अँड मॉडर्न क्युलिनरी युजेस. म्हणजे आपल्या पारंपरिक पदार्थ आणि आधुनिक जे पदार्थ आपण नाचणीपासून बनवतो हे फार प्रकारे एक आर्टफुल आहेत. तर आता नाचणी इज इनक्रेडिबली वर्सटाईल. यूज इन होल ग्रेन अँड फ्लोअर इन प्रोगरीज, रोटीज, इडली, डोसा अँड लाडूज. आता प्रोगरीज म्हणजे खिरीसारखा पदार्थ. हा अख्खा
संपूर्ण नाचणीपासून बनवला जातो किंवा नाचणीच्या पिठापासून बनवला जातो. देन बाकी लाडू, रोटी, इडली हे तर आपल्याला माहीतच आहे, कॉमन आहे आपलं. इट्स अ की इंटिग्रेटेड इन ट्रॅडिशनल इंडियन डिशेस अँड increasingly found in multigrain recipes and backed goods offering nutrition for all, especially infant and mothers. आणि ते मल्टीग्रेन रेसिपीज असतात, त्याच्यामध्ये नाचणीचा उपयोग केला जातो आहे. खूप साऱ्या बेकरी प्रोडक्ट्समध्ये, बेकरी बेकरी फूड्समध्ये पण नाचणीचा उपयोग केला जातो आणि त्याचं खूप छान न्यूट्रिशन व्हॅल्यू मदर्स अँड इन्फंट किंवा लहान बेबी आणि आईला ह्या दोघांसाठी नाचणीचा एक छान प्रकारे आहार होऊ शकतो. आहारात त्याचा समावेश आपण करू शकतो त्यांच्या. स्टोरेज अँड पेस्ट रेजिस्टन्स. नाचणीचं स्टोरेज आणि पेस्ट रेजिस्टन्स पण एक छान प्रकारे आपण करू शकतो, कारण नाचणीचं जे काही ग्रेन असतो तो स्वतःच एक पेस्ट रेजिस्टन्स म्हणून वर्क करतो. चला, एक्सपेन्शन स्टोरेज. नाचणीज बूस्ट रिमार्केबल ग्रेन स्टोरेज कॅपेबिलिटी, त्याच्या स्वतःमध्येच ती कॅपॅसिटी असते. देन नॅचरल पेस्ट रेजिस्टन्स. नैसर्गिक प्रकारे जो काही अटॅक करणारा एखादा पेस्ट किंवा काही एखादा कीटक त्याच्यावर, तर नाचणी स्वतःच त्याच्यापासून आपलं संरक्षण करते किंवा त्याच्यामध्ये ती ॲबिलिटी की रोगाला बळी पडून न पडणे. ओके. नॅचरली पेस्ट रेजिस्टन्स. हायली रेजिस्टन्स टू कॉमन स्टोरेज पेस्ट. जे काही कॉमन आढळणारे पेस्ट आहे त्याच्यापासून ते स्वतःचं प्रोटेक्शन करतं नाचणीचं पीक. देन लो केमिकल नीड. रिक्वायर मिनिमल केमिकल पेस्टिसाइड्स और फर्टिलायझर. आणि नाचणीला खूप कमी प्रमाणात फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइड लागतात. देन ड्रॉट रिसायलेन्स. अ क्रिटिकल रिस्क मॅनेजमेंट कॉर्फ इन अ ड्रॉट प्रोन रिजन. कोणत्याही प्रकारच्या भागामध्ये आपण नाचणीचा क्रॉप घेऊ शकतो किंवा त्याचं आपण मॅनेजमेंट करू शकतो. इन्श्युअर फूड सिक्युरिटी. फ्रीझर ग्रेन क्वालिटी फॉर एक्सटेंडेड पिरियड्स. ब्लोस्टरिंग फूड सिक्युरिटी. खूप जास्त काळ ते धान्य टिकतं किंवा मग त्या शिजवलेल्या धान्याचा जास्त काळ आपण ते टिकवू शकतो. त्याच्यामुळे एक फूड सिक्युरिटी म्हणून नाचणीकडे आपण बघू शकतो. इट्स अ गुड फॉर हेल्थ. ब्रीडिंग अँड रिसर्च इफोर्ट्स. नाचणीचं उत्पादन जास्तीत जास्त वाढावं किंवा त्याची रोगप्रतिकारशक्ती पिकाची वाढावी, त्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. त्याच्यावरती रिसर्च चालू आहेत. नॉट सी ICRISAT म्हणजेच इंटरनॅशनल कॉर्फ रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी एरिड ट्रॉपिक्स स्पीड हिल्स नाचणीज ब्रीडिंग प्रोग्राम इन इंडिया अँड केनिया. इंडिया आणि केनियाच्या मदतीने किंवा ह्या दोघांच्या सहयोगाने आपण नाचणीवरती रिसर्च करतोय. की फोकस ऑन इन्हान्स इल्ड, इम्प्रूव्हिंग न्यूट्रिशनल कंटेंट, फॉर एक्झाम्पल आयर्न, कॅल्शियम अँड बुस्टिंग क्लायमेट रेसिलियन्स. म्हणजे हवामानात जो बदल आहे त्याच्या विरुद्ध लढण्याची, ज्याच्या पिकामध्ये त्याची क्षमता वाढवणे किंवा त्याच्यामध्ये आयर्न कॅल्शियमची कंटेंट वाढवणे, ह्याच्यावरती स्पेशली आपलं रिसर्च चालू आहे आणि हाय जास्त प्रमाणात उत्पन्न घेता येईल असं आपलं चालू आहे. देन डेव्हलप हाय आयर्न व्हरायटी नॉरोमिल. जी काय नॉरोमिल जी व्हरायटी ती आपण स्पेसिफिक डेव्हलप करतोय का, तर ती ॲनिमियाच्या प्रिव्हेंटमध्ये आपण ती वापरू शकतो. म्हणजे खूप जास्त प्रमाणात ॲनिमिया पेशंट असेल तर त्याला ते आपण प्रोव्हाइड करू शकतो. ओके. नाव नेक्स्ट, स्ट्रॉंग कोलॅबोरेशन विथ द लोकल फार्मर्स टू द प्रमोट सस्टेनेबल कल्टिवेशन प्रॅक्टिस अँड ॲडॅप्ट न्यू व्हरायटी. आणि मग आता हा प्रोग्राम कसा राबवला जातो, तर लोकल जे फार्मर आहे त्यांच्या थ्रू, त्यांच्या कोलॅबोरेशनने जे काही आपण आपलं पारंपरिक पीक आणि जे काही आपण रिसर्च केलेलं पीक याच्या कॉम्बिनेशनने हे उत्पादन घेतलं जातं. समरी. आता आपण नाचणीज रोल इन न्यूट्रिशन अँड ॲग्रिकल्चर काय बघितले आपण थोडक्यात बघून घेऊया. रिसिलेंट स्टॅफल. एशियंट रिसिलेंट अँड न्यूट्रिएंट ब्रेन्स ग्रेन, जे एक त्याच्या स्वतःकडेच एक प्रतिकारशक्ती असलेलं ग्रेन आहे ते. हेल्थ बेनिफिट्स. ऑफर्स मल्टिपल बेनिफिट्स फॉर ऑल ग्रुप्स. प्रत्येक वयोगटासाठी खूप छान प्रकारे न्यूट्रिशन व्हॅल्यू प्रोव्हाइड करते नाचणी. देन फूड सिक्युरिटी. सपोर्ट लिव्ह फूड इन हार्श क्लायमेट. कोणत्याही परिस्थितीत ते तग धरून जिवंत राहू शकतो, म्हणून नाचणी कुठेही आपल्यासाठी अन्नाची सिक्युरिटी म्हणून वर्क करू शकते. देन फ्युचर पोटेन्शियल. ऑनगोईंग रिसर्च इन्हान्स इट्स सुपरफूड स्टेटस. आणि नाव आता आपण त्याच्यावरती रिसर्च करतो की आपल्या भविष्यामध्ये एक सुपर फूड होऊ शकतं. एवढी त्याच्यामध्ये एनर्जी आपण डेव्हलप करतो किंवा एवढं त्याच्यामध्ये प्रोग्रेस करतोय की जेणेकरून आपले हेल्थसाठी आपण अजून त्याचा उपयोग करू घेऊ शकतो.
अशा प्रकारे आपण नाचणीविषयी सगळी त्याची लागवड, त्याच्यामध्ये असलेले जे काही पोषण घटक आहे, ह्या सगळ्यांची आपण माहिती बघितली. त्याच्यापासून आपण कोणते ट्रॅडिशनल, कोणते मॉडर्न किचनमध्ये आपण फूड बेक करू शकतो, हे सगळं आपण याच्यामध्ये बघितले आहेत. आणि कोणत्याही वयोगटासाठी नाचणी हे अन्न हे एक वरदानच आहे. तर प्रत्येकाने नाचणीचं हे सेवन योग्य प्रमाणात आपल्या आहारामध्ये केलंच पाहिजे. आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस.